गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण CDP PYQ सेशन 4 हा बघणार आहोत. बॅच जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना टॉपिक हे क्रमांकाने सगळं काही उपलब्ध होत आहे. आता जे नवीन विद्यार्थी ज्यांना बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इथे ॲप दिलेले PS सिसो अकॅडमी प्ले स्टोर वरून जाऊन ही ॲप डाउनलोड करू शकतात. PS सिसो अकॅडमी प्ले स्टोर वर जा. PS सिसो अकॅडमी सर्च केल्यावर तुम्हाला ॲप दिसेल. त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट ॲप मराठी आणि हिंदीमध्ये नोट्स उपलब्ध, रेकॉर्ड आणि लाईव्ह बॅच उपलब्ध. प्रवेश फी अगदी मर्यादित आहे आणि याच्यामध्येच तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे सगळं काही उपलब्ध होईल. काही अडचण असल्यास या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आता आपण पहिला प्रश्न बघणार आहोत वेळ न घेता. बघा, आता पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. जेवढे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. बच्चों का विकास किस प्रकार से होता है, म्हणजे मुलांचा विकास कसा होतो. मुलं म्हणजे मुलं मुली दोघं. बच्चों का विकास किस प्रकार होता है. पहिलं दिलेलं आहे व्यवस्थित रूप से होता है परंतु स्वाभाविक रूप से वैयक्तिक होता है. म्हणजे पहिला ऑप्शन काय म्हणतंय का विकास हा व्यवस्थित रूपाने होतो पण स्वाभाविक रूप से, परंतु स्वाभाविक रूप से वैयक्तिक होत आहे. म्हणजे काय, त्याच्यामध्ये बदल राहू शकतात. व्यक्ती तितके बदल राहणार. बरोबर आहे का नाही. आता जसं बाल्य अवस्थेमध्ये सगळ्यांची वाढ एकासारखीच होईल तर असं होणार नाही, याच्यामध्ये बदल राहील. भाषा विकास सगळ्यांचा सारखाच होतो असा नाही. जसा परिसर उपलब्ध झाला तसा भाषा विकास होतो. म्हणजे पहिलं ऑप्शन काय अगदी योग्य बोलत आहे. दुसरा ऑप्शन काय म्हटलंय अव्यवस्थित रूप से किसी विशिष्ट पल के अचानक से उभर जाता है. असं अव्यवस्थित कधी होईल का. अचानक विकास थोडी होतो. विकास तुम्हाला माहिती आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया, अचानक होणार नाही. म्हणजे दुसरं ऑप्शन काय आहे चुकीचं दिलेलं आहे. पुरे विश्व में सभी सभी बच्चों में एक समान दर से होता है. कधीच असं होणार नाही. एक समान दर से होणार का, तर अजिबात होणार नाही ना. जसं आज आपण CTET ची परीक्षा देतो, पहिले सगळे जर असा एक समान जर विकास झाला असता तर सगळे एकाच प्रयत्नात पास झाले असते, तर तसं नाही. विकास काय असतो त्याच्यामध्ये वैयक्तिक भिन्नता असतात, हे आपण बघितलंय. म्हणजे सी ऑप्शन पण चुकीचं आहे. केवळ विद्यालय म्हणजे काय, शाळेत जे असतं ना ते परिणाम से होत आहे. म्हणजे फक्त शाळेचे जे अध्यापन होतं किंवा त्याच्यावर विकास होतात असं नाही. तुम्हाला माहिती आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण समाजामधून पण खूप काही गोष्टी शिकत असतो. म्हणजे डी ऑप्शन पण चुकीचं आहे. म्हणजे आता विकास कसा होतो, तर विकास व्यवस्थित रूप से होता है परंतु स्वाभाविक रूप से वैयक्तिक होता है. हे तुमचं उत्तर आहे. ऑप्शन 1 आहे. जेवढं समजून घेणार तेवढा फायदा होईल. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा काय म्हणतोय, काळजीपूर्वक समजून घ्या. किसी व्यक्ति का आनुवंशिक से संबंधित कारक और वातावरणीय परिवेश से संबंधित स्रोत. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचा अनुवंशिक से संबंधित कारक और वातावरण कारक परिवेश संबंधित. म्हणजे इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, वातावरण आणि अनुवंश यांचा संबंधित तुम्हाला विचारलंय. वातावरण आपण बघितलंय हा टॉपिक, बरोबर आहे का नाही. अनुवंश आणि वातावरण या संदर्भात बघितलंय. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलं, विकास पर कोई प्रभाव नाही होता. आता अनुवंशाचा आणि परिसराचा व्यक्तीच्या विकासावर प्रभाव पडतो, पण इथे काय म्हटले कोई प्रभाव नाही पडता. म्हणजे चुकीचं दिलेले. एक जटिल तरीके से पारस्परिकता द्वारा विकास को रूप देते. म्हणजे काय, हे जटिल काय काय एकमेकाशी जटिल रूप से काय करतात, ते अंतर्निहित संबंधित आहे, एकमेकाचा परिणाम होतो. जसं अनुवंशिक प्रमाणे एखादा क्रिकेटरचा मुलगा जन्माला आला पण त्याला परिसर चांगला मिळाला नाही तर तो क्रिकेटर होईल का, तर अजिबात होणार नाही. म्हणजे काय करतात, एकमेकावर परिणाम करतात. ऑप्शन बी हे योग्य बोलत आहे. सी ऑप्शन काय म्हटलंय, कभी पारस्परिकता नाही करते. म्हणजे एकमेकांमध्ये आंतरक्रिया नाही होत. असं होतं का, और विकास का कोई प्रभाव नाही करते, तर विकासाला प्रभाव करतो. म्हणजे हे पण चुकीचं दिलेलं आहे. विकास पर बहुत कम प्रभाव पडतायत, तर बहुत नाही खूप जास्त प्रभाव अनुवंश आणि वातावरणाचा एकमेकावर पडत असतो. म्हणजे डी ऑप्शन पण चुकीचे. बी ऑप्शन बेस्ट आहे. कारण काय, एक जटिल रूप से आंतरक्रिया होतात हे तुम्हाला समजलं. आता ज्या विद्यार्थ्यांनी टॉपिक काळजीपूर्वक बघितले असतात ना ते विद्यार्थी पास होतात. पण ज्या विद्यार्थ्यांनी टॉपिक फक्त कुठेतरी नोट्स मध्ये वाचून घेतला थोडासा मुद्दा, ते विद्यार्थी नक्की प्रश्न असा आला का तिथे गोंधळात पडतात. आता प्रश्न तिसरा बघा. जीन पियाजे, तुम्हाला पेपरामध्ये पास व्हायचं असेल तर जीन पियाजे हे शास्त्रज्ञ आहेत. हे तुम्हाला 7 ते 8 मार्क देऊन जातात. आता जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के संवेदी गतिशील चरण के दो महत्वपूर्ण संज्ञानात्मक विकास उपलब्ध है. म्हणजे इथे तुम्हाला काय विचारलंय, जीन पियाजेने जो संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत सांगितला त्याच्यामध्ये संवेदी गतिशील म्हणजे संवेदी गामक जी अवस्था आहे त्याच्यामधले जे चरण आहे त्याच्यामधलं
महत्वपूर्ण संज्ञानात्मक विकास उपलब्ध आहे. म्हणजे काय, त्याच्यामधलं 2 विशेषता तुम्हाला सांगायच्यात. कशामधल्या? संवेदी गामक जी अवस्था आहे त्याच्यामधलं. आता ज्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यासला असेल तो बरोबर अभ्यास आहे. आता पहिला ऑप्शन काय दिलेले? प्रतिवर्ती चिंतनवर निगमनात्मक तर्क. हे कुठे येतं? 4थ्या अवस्थेत. आता तुम्हाला माहिती आहे संवेदी अवस्था 1 नंबरला असते, म्हणजे आपल्याला हे तर येणार नाही. जीववादवर परिवर्तन. आता तुम्हाला माहिती आहे जीववाद वगैरे कुठे येतं? पूर्वसंक्रियात्मक अवस्थेमध्ये येतं, म्हणजे दुसऱ्या अवस्थेचं उदाहरण झालं. वर्गीकरण और क्रमबद्धता कुठे येतं? मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये येतं. हे 3ऱ्या अवस्थेचं उदाहरण झालं. पण आपल्याला संवेदी गामक अवस्था ही पहिल्या अवस्था असते, जिचं वय 0 ते 2 वर्ष असतं. त्यामध्ये काय असतं? वस्तुस्थायित्व आणि अनुकरण होत असतं. म्हणजे ऑप्शन डी हे तुमचं उत्तर आहे. आपल्याला ते महत्वपूर्ण विचारलं होतं. म्हणजे संवेदी गामकचं उदाहरण काय आहे? वस्तुस्थायित्व आणि अनुकरण, हे तुम्हाला माहित आहे. एवढं बारकाईने अभ्यासावं लागतं. त्याच्यानंतर हा टॉपिक पण आपला झाला होता, एकदम सोपा टॉपिक आहे. एक बालक अपने प्रारंभी सामाजिकरण को पाठ से प्राप्त करता है. पाठ से प्राप्त करता है म्हणजे काय? एक बालक म्हणजे लहान मूल प्राथमिक सामाजिकरण कुठून प्राप्त करताय? म्हणजे निर्माण होतं. आता तुम्हाला माहिती आहे विद्यालय आहे का? तर अजिबात नाही. मीडिया आहे का? तर अजिबात नाही. अखबार आहे का? तर अजिबात नाही. माता पिताद्वारे काय होतं? आपलं प्राथमिक सामाजिकरण होत असतं. काय होत असतं? प्राथमिक सामाजिकरण होत असतं. अगदी सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर प्रश्न 5वा, मी तुम्हाला शिक्षकाची भूमिका या संदर्भात पण एक आपला टॉपिक झालेला आहे. निम्नलिखित में से कौन सा कथन प्रगतिशील शिक्षा में शिक्षक की भूमिका का सबसे अच्छा वर्णन करता है? शिक्षकाची भूमिका. आता शिक्षकाचं वातावरण कसं पाहिजे याच्यावर पण तुम्हाला प्रश्न निर्माण होतात. आता शिक्षकाची भूमिका, पहिला ऑप्शन काय दिलेले? शिक्षक ज्ञान का प्राथमिक स्रोत आहे. शिक्षक ज्ञान का प्राथमिक स्रोत नाही, हे चुकीचं ऑप्शन आहे. शिक्षक एक सुविधाता प्रदाता के रूप में कार्य करते. म्हणजे शिक्षकाची भूमिका काय आहे? फक्त विद्यार्थ्यांना आपण सुविधा उपलब्ध करून देतोय. जी अवघड गोष्ट आहे ना, मी तुम्हाला फक्त या पद्धतीने केली जाते हे मी तुम्हाला सांगणार, पण प्राथमिक नाहीये मी. बरोबर आहे की नाही? म्हणजे बी ऑप्शन योग्य आहे. सी ऑप्शन काय म्हटलंय? शिक्षक निर्धारित पाठ्यक्रम को जो तो लागू करे. जो तो म्हणजे काय? आता जो तो लागू करणं म्हणजे तसं तसं शिकवणं. आता उदाहरणार्थ तुम्हाला हिंदीमध्ये हे समजत नव्हतं, मी मराठीमध्ये समजवतोय. मग मी जो तो लागू केला का? जो तो लागू करणे म्हणजे काय? जसं तसं शिकवणे, तसं तसं चालणार नाही. तुम्हाला आपण काय अनुकूलित वातावरण करावं लागेल. म्हणजे विद्यार्थ्याचा वयोगट असेल, विद्यार्थ्यांची भाषा असेल, विद्यार्थ्यांची शिकण्याची गती असेल, यानुसार तुम्हाला बदल करावे लागतील. पण जो तो म्हणजे काय? जशाच्या तसं लागू केलं चालणार नाही. म्हणजे हे पण. आणि डी ऑप्शन काय म्हटलंय? बच्चों को स्वतंत्र रूप से कार्य करने के लिए उनके हाल पर छोड़ देते हैं. असा शिक्षक चालेल का? नाही बाबा, मी तुम्हाला काही सांगणार नाही, तुमचंच करा. म्हणजे हे पण चालणार नाही. म्हणजे डी ऑप्शन पण चुकीचं आहे. सगळ्यात प्रगतिशील शिक्षणामध्ये शिक्षक कसा पाहिजे? ज्ञान का म्हणजे ज्ञान जरी असेल त्याला, पण त्याने काय केलं पाहिजे? फक्त सुविधा प्रदाता केली पाहिजे. सगळं मीच माझंच ऐका असं नाही, तर विद्यार्थ्यांचे विचार पण तुम्ही जाणून घ्या. म्हणजे काय करायचं? सुविधा प्रदान करायची. बरोबर आहे की नाही? पण ज्ञान का प्राथमिक नाही. ज्ञान का प्राथमिक स्वरूप हे विद्यार्थी असतात. विद्यार्थी प्राथमिक असतात. शिक्षक नेहमी गौण असतो. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 6वा. आता तुम्हाला लेव वायगोस्की हे शास्त्रज्ञ, जीन पियाजे हे फार काळजीपूर्वक अभ्यासावे लागतात. आता इथे काय? डॅश डॅश के सीखने और विकास के सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से कौन सा स्कॅप फोल्डिंग का उदाहरण आहे? आता तुम्हाला लेवायगोस्कीचा सिद्धांत वाचला जर असेल, काळजीपूर्वक समजून घेतला असेल, तर त्यामध्ये तुम्हाला स्कॅप फोल्डिंग म्हणजे आलंबन संदर्भात तुम्हाला माहिती दिली होती. आता इथे स्कॅप फोल्डिंगचं नेमकं उदाहरण काय हे तुम्हाला शोधायचं आहे. पहिलं काय म्हटलं बघा? किसी छात्रों को किसी कौशल्य या प्रदर्शन करना और फिर उन्हें स्वयं उसमें महारत हासिल करना. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय? का कुठल्या विद्यार्थ्यांसाठी काय करायचं? कौशल्य प्रदर्शन करणं. म्हणजे तुम्ही याला कौशल्य दाखवून द्या आणि नंतरून तो कौशल्य ते स्वतःहून करू शकेल. आता हे स्कॅप फोल्डिंगचं उदाहरण नाही, हे कशाचं उदाहरण आहे? झेडपीडीचं उदाहरण आहे. झेडपीडी समीपत विकासाचं क्षेत्र. म्हणजे काय? तुम्हाला मी सांगितलं होतं का आधी विद्यार्थ्याला काय करायचं? तुम्हाला त्याला काय करायचं? अक्षम आहे त्याला तुम्ही कौशल्य त्याला सांगा, आणि कौशल्य झाल्यानंतर तो स्वयं करू शकेल. म्हणजे काय करायचं? त्याला त्या कार्यापर्यंत पोहोचवायचं. म्हणजे हे काय? पहिलं ऑप्शन हे झेडपीडीचं उदाहरण झालं. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय? कार्य को छोटे छोटे चरणों में तोडना और आवश्यकता नुसार सहायता प्रदान करना. हे बरोबर आहे. कारण लेवायगुस्कीने काय सांगितलं का? तर जे काम असेल ते काय करायचं? जर विद्यार्थ्याला जमत नसेल तर ते काय करायचं? त्याला थोडी
आपण काय म्हणतो त्याचे भाग करा, त्याचे भाग करून घ्या आणि आवश्यकतानुसार काय करा, त्याला सहायता कशी दिली पाहिजे आवश्यकतानुसार. जर त्याला आता उदाहरणार्थ आपण काय म्हणतो, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या आपण 4 भाग करून घेतले, 4 भाग केले का नाही. मग आता जर एखाद्या विद्यार्थ्याला बेरीज जमत असेल तर आपण त्याला मदत नाही करत ना, आपण वजाबाकीसाठी मदत करणार. पण जर तुम्ही आवश्यकताच्या म्हणजे जरी त्याला आवश्यकता नाही बाबा तू बेरीज करत राह, तर तो म्हणजे तो विद्यार्थी कंटाळून जाईल. म्हणजे दुसरं ऑप्शन चांगलं आहे, कारण काय करायचं त्याच्या आवश्यकतेनुसार काय करायचं, सहायता प्रदान करणं म्हणजे स्कॅफोल्डिंग देणे. सी ऑप्शन काय म्हटलंय, अभिप्रेरणा के रूप में छात्रों को उनके काम के लिए एक श्रेणी प्रदान करणार. श्रेणी म्हणजे काय, आता तू जर हे काम चांगलं केलं ना मग मी तुला एवढे मार्क देईल, चालेल का, तर अजिबात नाही. म्हणजे हे ऑप्शन पण योग्य नाही. एक छात्रों को अपने कार्य देना, एक छात्रों को पढ़ने का कार्य देना और उन्हें स्वतंत्र रूप से सवालों के जवाब देने के लिए कहना. आता जर विद्यार्थी स्वतंत्र रूप से जर कार्य करतय तर मग ते आपलं स्कॅप फोल्डिंग राहणारच नाही ना. स्कॅप फोल्डिंग काय म्हणते तर तुम्हाला आवश्यकतेनुसार मदत करायची, म्हणजे ऑप्शन बी हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर समीपस्थ विकास जो होता त्याला अधोगामी सिद्धांत असं म्हटलं जातं. आता या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जातात, हा पण काळजीपूर्वक बघू. समीपस्थ सिद्धांत कहलाता है म्हणजे अधोगामी सिद्धांत कहलाता है की शेषावस्थामध्ये. आता अधोगामी सिद्धांत तुम्ही बघितला असेल, यामध्ये खूप बारीक माहिती आपण अभ्यासली होती. आता बॅचचा फायदा काय होतो, तुम्हाला तो टॉपिक एकदम डिटेल मध्ये भेटतो. आणि जर तुम्ही बाय चान्स कुठून तरी अशा नोट्स घेणार किंवा फक्त फ्री मध्ये कुठेतरी व्हिडिओ बघणार, ते तुम्हाला डिटेल मध्ये देत नाही. मग तुम्ही म्हणतात मी तर एवढ्या वेळ तो व्हिडिओ बघितला पण मला हा प्रश्न नाही समजला. त्याचं एकमेव कारण असतं, तुम्हाला फक्त 2-2, 4-4 ओळीमध्ये स्पष्टीकरण देतात पण डिटेल कोणीच देणार नाही. त्या जागेवर तुम्ही तरी देणार का फ्री मध्ये सगळं, तर अजिबात देणार नाही. त्याच्यामध्ये समीपस्थ सिद्धांत आपण बघूया. भाषा विकास तेजी से होता है क्योंकि वो विकास के लिए संवेदनशील अवधी. आता आपण अधोगामी सिद्धांतामध्ये कधी भाषा विकासासंदर्भात बोललोय का, तर अजिबात नाहीये. सूक्ष्म गति कौशल्य के विकास के साथ शारीरिक विकास तेजी से होता है. सूक्ष्म गती कौशल्य नाही तर आपण बघितलं होतं स्थूल गती कौशल्य, बरोबर आहे का नाही. म्हणजे हे पण बी पण तुमचं नाहीये. सी ऑप्शन काय म्हटले, अंग हाथों और पैरों की तुलना में तेजी से बढ़ते रहते. म्हणजे अधोगामी सिद्धांत काय म्हणतो का, जे आपले अंग असेल किंवा हात असेल याचा विकास पहिले होतो, नंतर काय असेल तुमच्या बारीक गोष्टी असतात म्हणजे बोट असेल, बरोबर आहे का नाही, यांचा विकास होत असतो. म्हणजे काय, स्थूल गोष्टींचा विकास आधी होतो, नंतर सूक्ष्म गोष्टींचा विकास होतो. हे काय कोण सांगतं, अधोगामी सिद्धांत सांगतो. पण दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, सूक्ष्म गतिक नाही स्थूलचा होतो. म्हणजे बी सी ऑप्शन हे चांगलं आहे. आणि विकास सिर से पावतक होत आहे. विकास सिर से पावतक होत आहे हे कोणाचं असतं, शीर्षगामीचं उदाहरण आहे. कोणाचं उदाहरण आहे, शीर्षगामीचं. म्हणजे हे पण येणार नाही. ऑप्शन सी हे तुमचं उत्तर आहे. कारण आपण समीपस्थ विकासाचं क्षेत्र काय म्हणतो का, आपल्या अंगाचा म्हणजे मोठ्या अवयवांचा विकास पहिले होतो, नंतर छोट्यांचा विकास होतो. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 8वा हा पण जीन पियाजेवर आधारित प्रश्न आहे. जीन पियाजेचा सिद्धांत खूप बारकाईने समजून घ्यावा लागतो. जीन पियाजेचा सिद्धांत काय म्हणतोय बघा, रस्सी कूदते समय पैर में रस्सी फंसने के कारण आउट होने के बाद अरु कहती है कि उसे रस्सी ने जानबूझकर आउट किया है. म्हणजे काय, रस्सी आता तुम्हाला दोरी उडी माहित आहे ना, तर दोरी उडी खेळत असताना तिच्या पायामध्ये काय दोरी अटकली आणि ती आउट झाली. कोण, आरू आउट झाली. आणि आउट झाल्यानंतर ती काय म्हणते, काय मी आउट झाली नसती, या दोरीने मला जानबूझकर आउट किया. जानबूझकर म्हणजे काय, मुद्दाम आउट केलं. म्हणजे दोरीला ती काय समजते, जिवंत समजत आहे, जिवंत समजत आहे. जानबूझकर आउट किया. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास सिद्धांत में किस अवस्था में बच्चे इस तरह के तर्क देते. आपण बघितलं होतं का ज्या वेळा मुलं 2 ते 7 वर्षाचे असतात, 2 ते 7 वर्षाचे असतात, त्यांना मूर्त गोष्टी जिवंत वाटतात. मग ही अवस्था कोणती असते, या अवस्थेचं नाव आहे मूर्त संक्रियात्मक अवस्था. काय असते, मूर्त संक्रियात्मक अवस्था. त्याला जीववाद असं म्हटलं जातं. या जीववादामध्ये ज्या मेलेल्या म्हणजे मूर्त गोष्टी ज्यांच्यामध्ये जीव नाही त्याला टेबल बोलतो, पंखा बोलतो, सगळं काय बोलतो. म्हणजे तशीच ते आरू काय म्हणत होती, काय दोरीने मुद्दाम आउट केलं म्हणजे ती दोरीला काय समजत आहे, जिवंत समजत आहे. त्याच्यानंतर प्रश्न 9वा अभिकथन आणि कारकचे प्रश्नांवर खूप विद्यार्थी गोंधळ घालतात. गोंधळ काय घालतात, कारण त्यांना ते व्यवस्थित समजतच नाही. त्यामुळे आता अभिकथन आणि कारकचा हा प्रश्न समजून घेऊ. विद्यालय पाठ्यक्रम को विद्यार्थियों के सांस्कृतिक ज्ञान को उचित स्थान और मूल्य देना चाहिए. म्हणजे विद्यालयीन पाठ्यक्रम म्हणजे काय, तुम्ही शाळेमध्ये जो अभ्यासक्रम आहे
त्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक ज्ञान त्याला उचित स्थान आणि महत्व द्या. म्हणजे काय, जसं पाठ्यपुस्तकामध्ये आपण एखाद्या संस्कृतीचा अभ्यास दिलेला आहे, तर मग आपण फक्त हीच संस्कृती महत्वाची असं न सांगता, तर ज्या पण विद्यार्थी तुमच्या वर्गामध्ये ज्या पण समाजाचा, ज्या पण जातीचा, ज्या पण धर्माचा विद्यार्थी आला असेल, त्याच्या संस्कृतीचं ज्ञान पण तुम्ही घ्या. म्हणजे विद्यार्थ्याला काय वाटेल, म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता आपण समजा बैलपोळा सण आहे. आता बैलपोळा सण आहे, तर हा बैलपोळा तुमच्याकडे साजरा केला जातो का? मग एखादा विद्यार्थी म्हणेल, हो सर आमच्याकडे साजरा केला जातो, पण आम्ही ही वेगळ्या पद्धतीने करतो. मग तुम्ही काय म्हणणार, हा काही पण नको सांगू, याच पद्धतीने केला पाहिजे, ती तुमची पद्धत चुकीची आहे, असं चालेल का? तर अजिबात नाही. म्हणजे जरी सण समारंभ असतील, ते सण समारंभ काय करायचे असतील, साजरी करण्याच्या प्रथा ह्या वेगवेगळ्या आहेत. मग असं चालेल का? नाही, पुस्तकातलं बरोबर आहे, तुमचं बरोबर नाही. म्हणून काय केलं पाहिजे, तुम्ही त्यांच्या ज्ञानाला उचित स्थान दिलं पाहिजे. नाही बाबा बरोबर आहे, कारण वेगवेगळ्या परंपरा असतात साजऱ्या करण्याच्या. म्हणजे खिचडी करण्या, आपण बघा आपण खिचडी बनवतो, आपण खिचडी बनवण्याच्या पद्धती दुसरीकडे कशा आहेत, वेगळ्या आहेत. मग आपण असं म्हणायचं का आमचं योग्य नाही? बाबा तुमचं पण बरोबर आहे. म्हणजे काय, जेवण जरी एक असेल, त्याच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, त्याच्या संस्कृतीमध्ये सण साजरे करण्याच्या परंपरा वेगवेगळ्या असतात. अभिकथन काय योग्य आहे. कारण काय म्हणते, विद्यार्थियों को उनकी सांस्कृतिक पहचान को बनाए रखने के लिए समर्थन प्रदान करना सीखने की प्रक्रिया को सुगम बनाता है. म्हणजे काय, विद्यार्थ्याच्या संस्कृती पहचान बनाए रखना म्हणजे काय, तू श्रेष्ठ आहे बाकीच्याची कनिष्ठ आहे असं नाही. सांस्कृतिक पहचान म्हणजे काय, तुझ्या पण संस्कृती चांगले, तुझ्या संस्कृतीमध्ये जे सण आहेत ते पण चांगले. म्हणजे याला काय होईल, समर्थन. वा शिक्षक म्हणे चांगले, बरोबर, तुम्ही जरी या पद्धतीने सण साजरे करत असाल तो पण बरोबर आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला वाटेल, यार आपली संस्कृती पण फार फार चांगली आहे. म्हणजे काय, त्याच्या विचाराला किंमत दिली का नाही. म्हणजे विद्यार्थ्यांच्या विचारांना जर किंमत दिली, समर्थन जर दिलं, तर तो विद्यार्थी काय करेल, आनंदित राहील. आणि आनंदित असल्यामुळे काय होईल, शिक्षण प्रक्रिया काय होईल, सुगम होईल. सुगम म्हणजे सुगम पुढे नाही, चांगली होणे. सुगम, चांगली होणे, सोपी होणे. बरोबर आहे का नाही? कारण विद्यार्थी आनंदित होईल. म्हणजे आता दोघं ठिकाणी, आता तुम्हाला आता एक कसं व्याख्या करतोय बघा, पहिल्या अभिकथन मध्ये पण कशा संदर्भात बोललं गेलं, संस्कृती संदर्भात. आणि संस्कृतीला स्थान दिला, संस्कृतीला स्थान द्या. आज तुम्हाला काय विचारलं, संस्कृती संदर्भात बोललं गेलं आणि संस्कृतीला उचित स्थान द्या. आणि त्या उचित स्थान दिल्यामुळे काय होईल, त्यांची शिकण्याची प्रक्रिया ही सुगम बनेल, चांगली बनेल. म्हणजे काय, कारण योग्य आहे ना, संस्कृतीचं का स्थान दिलं पाहिजे. मग तुम्हाला जर विचारलं संस्कृतीला ज्ञान आणि जे ज्ञान आहे त्याला उचित स्थान का दिलं पाहिजे, तर तुम्ही काय सांगणार, त्यामुळे शिक्षण प्रक्रियेची गती वाढते, ती सुलभ बनते, म्हणून तुम्ही त्याला स्थान द्या. म्हणजे अभिकथन काय आहे, अभिकथनाचे कारण योग्य व्याख्या करत आहे. म्हणून तुमचं उत्तर काय असेल, ये और आर दोनों सही आहे, सही व्याख्या करताय. काय व्याख्या करतो, कारण तुम्ही उचित स्थान दिल्यामुळे काय होईल, त्यांची शिक्षणाची प्रक्रिया सुगम बनेल. कळालं? या असे अभिकथन आणि कारकचे प्रश्न सोडवावे लागतात. आता तुम्हाला प्रश्न 10 काय म्हणतो, काळजीपूर्वक समजून घ्या. विकास के किस पहलू में तर्क, चिंतन और समस्या समाधान की व्याख्या की जाते. आता आपण विकासाचे आयाम बघितले होते, बरोबर आहे का नाही, विकासाचे आयाम बघितले होते. आता विकासाच्या आयामामध्ये तर्क, चिंतन, कल्पना यांचा व्याख्या की जाते किंवा यांचा अभ्यास केला जातो. कुठे केला जातो, नैतिक विकासामध्ये केला जातो का, गतिक विकासामध्ये केला जातो का, सामाजिक विकासामध्ये केला जातो का, आपल्याला माहिती आहे हा कुठे केला जातो, संज्ञानात्मक विकासामध्ये कल्पना, तर्क यांचा अभ्यास केला जातो. आता बघा, हे टॉपिक मी स्वतः काळजीपूर्वक अभ्यासलेत, म्हणून मी पण चांगल्या पद्धतीने तुम्हाला विश्लेषण देऊ शकतो. मग त्याच पद्धतीने जर तुम्ही हे टॉपिक जर काळजीपूर्वक बघितले, समजून घेतले, ऍप डाउनलोड करून घ्या, सगळं काही तिथे तुम्हाला उपलब्ध आहे. तुमचं पण एक पण उत्तर चुकणार नाही ना. आता बघा, हे 10 प्रश्न आपण घेतले, या 10 प्रश्नांपैकी तुमचे उत्तर किती बरोबर आले हे तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि खूप विद्यार्थ्यांना वाटतं मराठीमध्ये समजून घ्यायला फायदा आहे का, पेपर तर हिंदीमध्ये होतो, फक्त एक वेळा हा व्हिडिओ बघा. हिंदीचा जरी तो शब्द आहे, पण तुम्ही विचार कोणत्या भाषेत करतात, मराठीमध्येच करतात ना प्रश्न समजून घेताना. मग प्रश्न समजून जर मराठीमध्ये घेतला तर अशा पद्धतीने फायदा होईल. तुम्हाला ऍप वगैरे सगळं काही सांगितलंय, ऍप डाउनलोड करून घ्या, रजिस्ट्रेशन करून घ्या, बॅच जॉईन करून घ्या आणि वेळ न वाया घालता लवकरात लवकर अभ्यासाला लागा. म्हणजे जेणेकरून तुमचा सीडीपी मराठी हिंदी विषय हे लवकर पूर्ण होतील, तुम्हाला एनसीईआरटी वाचायला सुद्धा वेळ भेटेल. व्हिडिओ लाईक करा.
चॅनल सबस्क्राईब करा.